मासे पकडायला आलोय पण काय पावसाने पूर्ण चांगला आहे आणि मासे करेला खायला आणि आम्ही त्यांना घरी खायला सर्वाइव करना जानती है मगर थोड़े नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही बघताय की आम्ही आता बाईकवर कुठेतरी जातोय, पण आम्ही मित्रांनो आता वातावरण बदललेलं आहे आणि आम्ही गावामध्ये आहोत, कोकणामध्ये। आणि मेन मुद्दा काय आहे की आम्ही आता जातोय माशांना। तर आमच्या खाली इकडे खाली डॅम आहे, तर डॅम खूप मोठा आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तिकडे आमचं मंदिर पण आहे। सो आता आम्ही तिकडे माशांना जातोय धरणावरती। धरण डॅम आहे, मोठा धरण आहे। सो आम्ही आता धरणावरती मित्रांनो माशांना जातोय, तुम्ही बघू शकता। आम्ही चौघे जाऊ बाईकवरती आणि इथे ट्रॅफिक लागलेली आहे। सो वातावरण तुम्ही बघू शकता, वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे, त्याच्यामुळे पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे। आम्ही चौघे भाऊ माशांना जाऊ। तर मित्रांनो आता आम्ही खाली जातोय जस्ट आणि इथे थोडं आमची गाडी थांबली बघा, थोडी पुढे कार थोडे अडकले, त्याच्यामुळे थोडी गाडी आमची थांबले। थांबा पाटीत मित्रांनो, तुम्ही एकदा हा नजारा चेकआउट करा। ह्याच नजाऱ्यावरती आम्ही नको तू नको टाकशील बिकशील कुठे, ह्या नजाऱ्यावरती आम्ही आता जाणार आहोत। सो वातावरण बघा, ओ या काला काला भील झालाय, भील एकदम पावसाळी वातावरण झालेलं आहे। आणि आता आम्ही बाटल्या लावायला जातोय, जे जुनी पद्धत बाटल्या लावायची, हे मी तुम्हाला दाखवणार आहे की बाटलीमध्ये कशा प्रकारे मासे वगैरे अटकवले जातात। आणि मित्रांनो वातावरण एकदम फुल एकदम हे झालेलं आहे, गुमगुमीत झालेलं आहे। सगळीकडे अंधार पडलेला आहे, सध्या वाटत नाही की 4 वाजलेत, सॉरी 3 वाजलेत आता। आणि आता आम्ही 3 वाजता जातोय माशांना। तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे पण एक आहे छोटासा बंदा, काय बोलला। आम्ही आता जातोय माशांना। सो आम्ही बाटलीमध्ये मासे जमवणार आहोत, बाटलीमध्ये जे मासे अडकवतात ती पद्धत आम्ही वापरणार आहोत। पीठ वगैरे आम्ही आणलेलं आहे। सो आता आपण जाऊया आधी तिकडे खाली। आता आम्ही अर्ध्या सुटून तिथून चालत जाऊ। सो भेटू आपण खाली। दोस्ती नहीं तोडेंगे तोडेंगे गम मगर पाठी आहे की गेला, हाय माणूस तेरा साथ ना छोडेंगे। ये दाना दाना वातावरण बघा, वातावरण में ये वाला गाना ही बघू शकता, ही आदिवासीवाडी आहे। इथे आमची आदिवासीवाडी, माझं घर आहे तिथे चिचोंडे आदिवासीवाडी इकडे आहे। आमच्या गावाला यायच्या आधी ही चिचोंडे आदिवासीवाडी आणि इकडे चिचोंडे हे गाव लागेल तुम्हाला, आणि वरती आमचं गाव आहे बघा, हे आदिवासीवाडी आहे। मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय, पाऊस पडतोय हे बघा। आणि वातावरण मित्रांनो, वातावरण तर बघा तिकडे, आणि या वातावरण बदलला ला ला। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा चिचोंडे गाव आहे आणि इथून आम्ही चिचोंडे गावामधूनच आपण तिकडे आमच्या धरणावरती जाणार आहोत। सो लेट्स गो नाव। पावसाने बरसायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता वातावरण
थोडी कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी खराब झालेली आहे, परंतु पाऊस मित्रांनो पाऊस बघू शकता. पाऊस आलेला आहे आणि आम्ही आम्हाला भिजतच जायचं आहे. इथं पूर्ण तिथपर्यंत आता आम्हाला भिजायचंच आहे. असं तरी काय खिशामध्ये काय आहे नाही आमच्या. आणि ठीक आहे, पावसानं मित्रांनो असा हा पहिला पाऊस आहे ज्याच्यामध्ये आम्ही भिजतोय. आणि आमची माशांची पिशवी दाखवते बघा. आजची आमची माशांची पिशवी. आम्ही ह्याच्यामध्ये मासे वगैरे पकडणार आहोत. बाटल्या वगैरे आहेत. आणि बघा मित्रांनो, ही आमची बौद्धवाडी आहे. ही भाई बरोबर दिसत नाही वाटतं. मासे पकडायला आलोय, पण काय पावसाने पूर्ण धुमाकूळ तो बघा आमचा देऊळ. तर मित्रांनो, इथे आम्ही माशांना आलोय खरा, पण मित्रांनो पाऊस खूप आला इथे. आता तेव्हा मी तुम्हाला ते मधले जे सीन होते ना ते मी तुम्हाला दाखवले नाही. तुम्हाला एकदा धरणाचा सीन दाखवतो. हा धुंदगार वारा, चिंब भिजलेले, रूप सजलेले. हा बघा आमचा धरण पूर्ण तिथपर्यंत आहे मित्रांनो. तो बघा पूर्ण फूडपर्यंत आहे, तिथपर्यंत धरण पूर्ण आहे तिथपर्यंत. आता इथे आम्ही बाटली लावतोय. हे बघा, हे जे खडी आहे, खडीच्या बाजूबाजूने आम्ही बाटल्या लावणार. कारण खडीच्या बाजूबाजूला जेव्हा मासे जे मले असतात ना, मले ते खडीच्या बाजूबाजूलाच असतात. आणि मासे इकडेच असतात कारण त्यांना खायला चांगलं भेटतं इकडे. आणि जे छोटे छोटे जे मासे असतात मले वगैरे ते इकडेच जास्त असतात. कारण इकडे त्यांना चांगल्या पद्धतीचं एकदम शुद्ध जेवण भेटतं, शुद्ध. आणि बघू शकता आपले साथीदार आता इथे लावत आहेत बाटल्या. ते बघा अशी बाटलीची बुडवणी केली जाते. आणि ती बुडवणी केल्यानंतर ते आतमध्ये ढासळलं जातं आणि नंतर ते लावलं जातं. असं हा, अरे हा बिना दगडीचा कुठं ह्याला दगड बांधून टाक तिकडं. हा बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे थांबा गाईस. हे बघा हे असं आतमध्ये लावलं जातं. आणि नंतर मग मित्रांनो 5 ते 10 मिनिटांनी ते बाटल्या काढल्या जातात. आणि जास्तीत जास्त 5 मिनिटे. कारण नंतर मग ते बाटली हे बघा मित्रांनो, ही निशाणीसाठी आहे. कारण जेव्हा आपण ते बाटली लावतो ते नंतर मग कळत नाही की बाटली कुठे लावली आहे, म्हणून ही अशी निशाणी लावली जाते. तिकडे बघा, तिकडे काम चालू आहे तिकडे. तुम्ही धरणाचा नजारा बघा, खूप मोठा धरण आहे हा. पाणी इथपर्यंत येतो, इथपर्यंत. बट सध्या काम वगैरे चालू आहे तिकडे. आणि पाणी पण थोडा उन्हाळ्यामुळे आटलं आहे. त्यामुळे आता मासे त्याच्यामुळे मासे कडेला येतात. कारण त्यांना चांगलं शुद्ध शाकाहारी नाही मित्रांनो, शुद्ध त्यांना खायला भेटतो माशांना. आणि ते चांगलं आहे. मासे कडेला खायला येतात आणि आम्ही त्यांना घरी खायला घेऊन जातो. चांगलं आहे. आता आम्ही इथे मस्त मासे वगैरे पकडू. आणि तुम्हाला मध्ये मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देतो. जेव्हा आम्ही बाटल्या वगैरे ह्या काढायला येऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की एका बाटलीमध्ये किती मासे येतात ते. सो तुम्ही पण ती ट्राय करा, आयडियाज वगैरे. आणि आता इथे मेघराजा बरसतोय, बिजली पण कडकते. आणि या कडकत्या बिजलीमध्ये असं मोबाईल यूज करणं थोडं धोकादायक आहे. मी असं ऐकलं आहे की असं बिजली जेव्हा कडकते तेव्हा मोबाईल वगैरे यूज नाही करायचा. कारण बिजली डायरेक्ट मोबाइल से अट्रैक्ट होते ते सैटेलाइट मुले. सो दोस्तों, अगर जान प्यारी है तो इसको बंद करना पड़ेगा और थोड़ा सुरक्षित जगह पर जाना पड़ेगा. मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जो इस स्थिति पर सरवाइव करना जानती है, मगर थोड़े मूर्ख भी है ये लोग. सो चलो पहले चलते, थोड़ा आसरा लेते वहाँ पर जाके. वहाँ पर एक इसका झाड़ है. किसका झाड़ है तो ये कसला झाड़ है तो हुमरा. तिकडे थोडा हुमराचं झाड आहे, त्याच्यामुळे आम्ही आता जातो हुमरीच्या झाडाखाली. बघू शकता आम्ही इथे एक मागाशी थोड्या वेळापूर्वी बॉटल लावलेली, त्यामध्ये मासे आलेले आहेत. आणि काढ भावा किती आयुष्यपात, किती मोठी मित्रांनो. हे बघा पिटलांडी बोलतात. हा पिटलांडी, मोठी पिटला 3-4 आहेत मित्रांनो. हे बघा ह्याच्यामध्ये आता मासे आलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे मासे येतात, ते खायला ते आतमध्ये अटकतात. सो आता आम्ही हे मासे काढणार आणि रिटर्न ह्याच्यामध्ये थोडा ह्यांचा माशांचा चारा टाकून रिटर्न ती बॉटल आम्ही लावणार. सो हीच पद्धत आहे
त्या बाटल्या सुद्धा अशाच प्रकारे आम्ही काढू. त्यामध्ये थोडा चारा टाकू. अशाच प्रकारे आम्ही त्या बाटल्या सुद्धा काढू. त्यामध्ये पण असेच मासे वगैरे भेटतील. सो भेटू आपण थोड्या वेळाने तुम्हाला अपडेट देतो काय किती मासे भेटतायत काय मासे भेटतायत ते. आणि थोडा पाऊस पण पडतो त्याच्यामुळे मोबाईल मला सुरक्षित ठेवावा लागेल. सो बाय. आम्हाला इथे धरणावरती काय एवढे मासे काय आम्हाला भेटतील असं वाटत नाहीये. सो आम्ही आता नदीवरती जातोय. इकडे आमची नदी आहे. इथनं चल ना, इथनंच उतरू ना. इथूनच जाऊया. हे नको भाई इथना पाय बी फिसलला तर बघा आमचं धरण. सो आम्ही आता खाली आता इकडे नदीवर जातोय. हे बघा इकडे नदी आहे आमची. तर आता बघूया. आता आम्हाला जास्त आशा तर इकडेच आहे की इकडे आम्हाला मासे भेटतील. इकडे तर जिकडे आशा होती तिकडे ती आशा सुटली. आता आम्हाला इकडे आशा आहे अशी वाटते. दुसऱ्या आशेवरती आम्ही आता इकडे जातोय. इकडे आम्हाला भेटले मासे पण थोडेसेच भेटले. त्याच्यामध्ये एकाची पण वाटणी होणार नाही. सो कारण आमच्याकडे माणसांची संख्या जास्त आहे. माशांची संख्या थोडी कमी झाली. सो आता आम्ही माशांची संख्या वाढवण्यासाठी ह्या नदीवरती जातोय. आता पूर्ण ह्या नदीचा पाणी पूर्ण समुद्रापर्यंत जातो. हे बघा ही आमची नदी आहे. आणि आता आम्ही इकडे चाललोय मासे पकडायला धरणावरती. आता इथून जाऊया. पाय बी सरळ ते लक्ष ठेव. बघा तिकडं पण पुन्हा आहे. आता आम्ही इकडे आलो. आता बघूया इकडे आम्हाला मासे गावतायत की नाही ते बघायचं आहे. आता सॉरी मासे. हे बघा मित्रांनो तो आमचा तिकडे मंदिर आहे. हे बघा मंदिर. आता इकडे हा आरामात हा मित्रांनो हे बघा पाणी बघा ढोपारवर पाणी आहे इथं. त्याच्यामध्ये आम्ही माशांची आशा घेऊन आलेलो आहे. चल नाही तर सांगू पवायला गेलो माशानं. चल तिथं घरी जाऊन सांगू पवायला गेलो माशानं नाही. तर आता आम्ही तिकडे वरती जातोय. वरती नाही खाली. खूप स्ट्रगलवाला दिवस आहे आजचा. पावसामध्ये एवढं झिजलो पण ज्यासाठी झिजलो ते अजून काय हाताला गावले नाही. सो आता बघूया थोडी तुम्हाला अपडेट देतो थोड्या वेळाने. मित्रांनो प्लॅन फ्लॉप झालेला आहे. आंघोळ करून जाऊया. आता आम्ही आंघोळ करून जाऊया. हां ठीक आहे चला. तर गाईज माशांचा प्लॅन अनसक्सेसफुल झालेला आहे. मासे आम्हाला भेटलेले नाहीत. आता आम्ही बड़ी दुःख की बात है. इतना बड़ा आए मेरे क्या सोचा था दोस्तों. 4 मासे भेटले ते आम्ही इथेच भाजून खाऊ. तुम्ही जाणार नदीवर धरणावर पाणी भरतो एवढा कड्डावर मासे आणणार. पाणी भरतो. आज मस्त मासे विषे खाणार मस्त मसाल्याची. अरे ते हांड बिंड उडवतात ते. हंड कसं उडतात पाण्याने. येतो आज. तर मित्रांनो आता आम्ही ते आंघोळ करून जाणार आहे घरी. आता काय दुसरा काय पर्याय राहिलेला नाहीये. आता असं तरी आता आलोय भिजलोय तर आता थोडं इथे भिजून जाऊया. इथून अजून थोडा भिजून जाऊया. सो हा बघा इथे आता आम्ही नदीवर आलेलो आहे. थोडे आंघोळ वगैरे करू आणि मग इथून मग आता आम्ही जाऊ घरी आंघोळ वगैरे करून. सो सॉरी गाइस आपको मैं मछली दिखा नहीं पाया लेकिन थोड़ी बहुत मछली मिली है वो मैं घर लेके जाऊंगा. तो काय विषय नाही. आता आपण आंघोळ करून जातोय. ठीक आहे. मासे नाही भेटले मुंबईला जाऊन आपण मस्त पण ही मासे पकडण्याची मासे पकडून खायची मजा वेगळी असते मित्रांनो. पावसाळ्यामध्ये अजून खूप मासे भेटतात. थोडी गडबड झाली पावसामुळे. सो आता आम्ही आंघोळ वगैरे करतोय. बघा आमचा वावेल आहे. ह्या ढवाचं नाव
ह्याला वावेल बोलतात. सो ह्याच्यामध्ये आता आम्ही मस्त आंघोळ वगैरे करू आणि मग घरचा रस्ता पकडू. आम्हाला थोडेसे मासे भेटलेले आहेत. दाखव ना. बस झाले दाखव. हातात भेटले ते दाखव ना. माझा मित्रांनो मन हे बघा असे मासे भेटले असते आपल्याला. भाव मारी उडी फायनली आता आमचा आंघोळ वगैरे करून झालेले आहे. आता आम्ही घरी जायला निघालोय. मासे तर काय आम्हाला भेटले नाही. मस्त आंघोळ वगैरे केली या निसर्गरम्य वातावरणामध्ये. त्या निसर्गाची मजा घेत आंघोळ वगैरे केलेले आहे मस्त. आणि खूप भारी वाटतं जेव्हा आपण कोकणामध्ये येतो. अशी आंघोळ वगैरे करतो आपल्या कोकणामध्ये आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये. ताजी फ्रेश हवा. आणि आता आम्ही जातोय घरी. आता आपण इथूनच जाणार आहोत जिथून आपण आलो. सो मी तुम्हाला दाखवलं नाही ते गाव वगैरे. सो आता मी तुम्हाला जाते वेळी दाखवणार आहे. इकडे एक बौद्धवाडी सुद्धा आहे आणि तिथेच चिचोंडे गाव सुद्धा आहे. सो मी तुम्हाला दाखवणार आहे. जे बौद्धवाडी आहे त्याच्या पुढे चिचोंडे गाव आहे. चिचोंडे बौद्धवाडी चिचोंडे गाव. तर हे बघा मित्रांनो विहीर बघा. विहीर हे विहीर आहे. हे बघा पावसाळ्यामध्ये हिचा देखील नजारा खूप भारी असतो. जेव्हा पोरं हिच्यावर उड्या वगैरे मारतात तो सीन खूप भारी असतो. सो आता आपण जातोय. तर हे बघा मित्रांनो तुमची ही बौद्धवाडी आहे. इथे लागली गाडी. हे बघा ही बौद्धवाडी आहे आमची. तर हे बघा मित्रांनो बौद्धवाडी एवढीच आहे. ही जास्त घरं नाही आहेत. एवढीच घरं आहेत. ही बौद्धवाडी आहे. त्याच्या पुढे गाव आहे तिथून पाठी झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवतो. तो पुढं वगैरे बाबा. ते मित्रांनो ही बौद्धवाडी संपली. आता हा इकडे तिथून चिचोंडे. हे बघा मित्रांनो निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव. किती भारी वाटतं. गावच्या बाजूचा निसर्ग बघा तुम्ही. आणि आम्ही गाडीसुद्धा इकडं टाकलेली आतमध्ये नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा चिचोंडे गाव आहे. तर तुम्ही बघू शकता खाली बाहेर तिकडे आणि झाला हा एंट्रन्स आहे मित्रांनो चिचोंडे गावचा. काय पण दाखवू नको रे. काय पण नाही. हा चिचोंडे गावचा एंट्रन्स. सो यू कॅन सी दिस नेचर आणि सी हेच हवं निसर्गामध्ये. अजून काय हो कोकणी माणसाला. काय तुम्ही काय नो. बंद झाला कॅमेरा मित्रांनो. सॉरी मित्रांनो मध्येच कॅमेरा बंद झाला. थोडा आय डोंट नो कसं झाला. माझा मोबाईल मित्रांनो काय माहित नाही. आपोआप कॅमेरा बंद व्हायला लागले. कॅमेरा बंद. येस मित्रांनो हे बघा अजून काय पाहिजे कोकणी माणसाला. ते बीचला जाऊन भिजता तुम्ही. अरे कधी कोकणामध्ये कधी नदी बिदी व पवलाव कधी आंघोळी केल्या आणि तुम्ही आम्हाला बीचमध्ये भिजून आम्हाला दाखवता. भाई भिजलो भाई आंघोळ केली काय. अरे आमच्या इकडे या छोट्या छोट्या व्हाळामध्ये तरी तुम्ही पवलव ना तरी पण जाम मजा येईल तुम्हाला. सुकाळी पावशी व्हाळात पण तुम्ही नदीत तर तुम्ही वावशिव एवढा पाणी. हे बघा मित्रांनो हे आमची आदिवासीवाडी आहे. चिचोंडे आदिवासीवाडी. मित्रांनो खरं तर कोकणामध्ये खूप सुख आहे पण पैसा कमवण्यासाठी मुंबईला जातात लोक. काय भेटतं पैसे कमवून. खरं सुख तर कोकणातच आहे.
रोडची परिस्थिती थोडी खराब असल्यामुळे, आमचा ड्रायव्हर खचणीचा नसल्यामुळे आम्हाला आता इथे उतरावं लागलं आहे. कारण रोड तिथे पूर्ण माती टाकलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथे उतरावं लागलं आहे. कारण आम्ही आता घरी जातो आहे, त्यामुळे उतरायला लागलं. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो इथे झालेला आहे समाप्त. सो ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. बाय. ब्लॉगला प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अडकली काय? बाय.